मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागा वाटपाचा पेच सुटलाय। माहीम, दादर, शिवडी, घाटकोपर, विक्रोळीमध्ये मनसेला प्रत्येकी एक जागा दिली जाणार आहे, तर पश्चिम उपनगरातल्या देखील काही जागा मनसेला मिळालेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसोबत मनसे 40 ते 45 जागांवरती लढणार आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील काही जागा देण्यात आल्या अशी माहिती मिळते। तर मनसेमधील आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातला जो जागा वाटपाचा पेच होता हा अखेर संपलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आपण पाहतोय अखेर जो पेच गेल्या काही दिवसांपासून सुरू होता, सुटत नव्हता, अनेक बैठका झाल्या, अखेर या संदर्भात ही मोठी अपडेट समोर येते। नेमकं काय ठरलंय सविस्तर? मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेतील मुंबईतील जागा वाटपाचा पेच अखेर सुटला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे। माहीम, दादर, शिवडी, विक्रोळी, भांडूप या जागांवर पेच होता, म्हणजे या विधानसभा मतदारसंघातील जागांवर पेच होता। मनसेची मागणी होती की या मतदारसंघांमध्ये मुंबई महापालिकेच्या किमान 2 जागा मनसेच्या वाट्याला याव्यात आणि यावरूनच खूप पेच होता। काल मातोश्रीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ही बैठक दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पार पडली होती। काल रात्री ही बैठका पार पडल्या। आज दिवसभरातही वाटाघाटीसाठी अनेकदा संपर्क संवाद झाला आणि त्यानंतर जी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते, दिवसभरात झालेल्या वाटाघाटीत मनसेला विक्रोळीत 1 जागा मिळालेली आहे। याआधी विक्रोळीत 0 जागा मनसेला होती, तर मनसेला विक्रोळीत 1 जागा मिळवण्यात यश आलं आहे। भांडूपमध्ये 1 जागा मिळालेली आहे आणि घाटकोपरमध्येही 1 जागा मिळवण्यात मनसेला यश आलं आहे। त्यामुळे या जागा वाटपात दादर माहीममध्ये 1 जागा, शिवडीत 1 जागा, घाटकोपरमध्ये 1 जागा, विक्रोळीत 1 जागा आणि भांडूपमध्ये 1 जागा असं मनसेचं जागा वाटपातलं सूत्र असेल अशी माहिती मिळते आहे। पश्चिम उपनगरातल्याही काही जागा आपल्या कोट्यात मिळवण्यात मनसेला यश आलं आहे आणि एकत्रित जर चित्र पाहिलं तर मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एनसीपी, कारण एनसीपी शरद पवार पक्षालाही युतीत काही जागा सुटल्या असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मनसे युतीत जवळपास 40 ते 50च्या आसपास जागा लढेल असं चित्र असेल अशी माहिती मिळते आहे आणि पक्षातर्फे उमेदवारांना उद्या एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे अशी ही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते आहे। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट्ससाठी।